ही पुण्याची पर्वती, उंच पठारावर उभारलेलं एक सुंदर शिल्प, पेशव्यांचं दैवत. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली ही पुण्यनगरी, थोर साहित्यिकांनी पावन केलेली, टिळक आगरकरांनी पुनीत केलेली. हा शनिवारवाडा, पेशव्यांच्या पावलांनी उत्थरलेली ही ऐतिहासिक वास्तू, देशासाठी आत्मार्पण करणारी ही शौर्यशाली झाशीची राणी. अशा या पुण्यनगरीला कुणाची दृष्ट लागली? कुणाच्या रक्ताळलेल्या हातांनी या पुण्यनगरीचं जीवन उद्ध्वस्त केलं? कोण आहे ते रक्तपिपासू मानवी लांडगे? कसलाही अपराध नसताना कुणी सुरू केलं हे निष्पाप जीवांचं हत्याकांड? का? कशासाठी? दैनिक प्रभात. पुण्यातील गाजलेल्या हत्याकांडातील आरोपींची कोर्टात सुनावणी. युअर ऑनर, त्या पुण्यात 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 10 खून पडले. खून पडत होते पण खुनी सापडत नव्हते. अवघ्या पुण्यावर अवकाळा पसरली होती. पोलिसांची झोप उडाली. राज्यकर्ते हवालदिल झाले. वृद्ध असो, तरुण असो, कुठल्याही स्त्री पुरुषाला आपल्या जीवाची शाश्वती वाटत नव्हती. पण पोलिसांच्या प्रयत्नानं म्हणा किंवा परमेश्वराची या पुण्यनगरीवर कृपा झाली म्हणा, अखेर खुनी सापडले. ऑब्जेक्शन युअर ऑनर. खुनाचा गुन्हा अद्याप साबित झालेला नाही, तेव्हा माझ्या विद्वान मित्रांनी गुन्हेगारांना खुनी असं संबोधू नये. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मिस्टर साठे. ठीक आहे युअर ऑनर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे संशयित आरोपी वरून दिसायला संभावित सज्जन वाटत असले तरी ते खून यानीच केले. आणि याचा पुरावा म्हणजे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सत्य काय आहे हे सांगण्यासाठी आलेले या खटल्यातले माफीचे साक्षीदार विलास मोडक यांची साक्ष. म्हणा. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. जज साहेब, मी कबूल करतो की राघवेंद्र, प्रदीप, रॉकी आणि अनवर आम्ही सगळे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होतो. पण मिस्टर विलास, घाबरू नका. सत्य काय ते स्पष्टपणे सांगा. तुम्हाला पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. जज साहेब, आम्हाला वाटत होतं आम्ही सगळे एकमेकांच्या जीवाभावाचे सोबती आहोत. जीवलं ग, मनाने एक आहोत. पण एकाचं मन मात्र आम्हाला कधीच कळलं नाही. राघवेंद्रचं मन, त्याची वृत्ती, या बाबतीत मी तरी फार काळ अंधारात होतो. राघवेंद्रचा स्वभाव, त्याची वागणूक, त्याची व्यसनं, त्याच्यातला राक्षस. टेप लाईट बंद करा. हो हो. याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. आयुष्य गेलं, म्हातारडं झालं तरी सुरू. हॅलो, थोडी हनवटी खाली कर जरा. थांब, हलू नको. थँक्यू. छान पोच दिलीस. टपरीवर येऊन पैसे घेऊन जा. पत्ता लक्षात आला? वा, मागच्या वेळी नव्हते का आले? अच्छा, मी कपडे बदलून येते. हा छान. आत्ता लक्षात आलं माझ्या. मला भेटायचं काय टाळतोस ते. हे असं देहाचं प्रदर्शन करणाऱ्या बायका मिळाल्यानंतर माझी गरजच काय? तसं नाही म्हणे. किती वेळ येऊन गेले मी, पण तुझा पत्ताच नाही इथं. अगं नाही, परीक्षा जवळ आली ना, मित्र सगळे टपरीवर बसतो अभ्यासाला. असं? मग परीक्षेसाठी असे फोटो काढावे लागतात? म्हणजे परीक्षेसाठी नाही, फीसाठी पैसे नको कमवायला. अशा मार्गाने. वा. अगं काय करणार, संपादक म्हणाला कौटुंबिक जिव्हाळ्याचे फोटो नको आहेत म्हणून. काहीतरी हिट आणि हॉट द्या.
तू अशी बोलते ना? मुळीच नाही. खरं सांगू का, तिचा फोटो काढत असताना मला लेन्स मधून तूच दिसत होतीस. हे बघ, आज मी मुद्दाम आले होते फोटो काढून घ्यायला, लग्नासाठी. लग्नासाठी? हो, आईने स्थळ आणलंय सोलापूरचं, त्यांना फोटो पाठवायचे. अगं पण इतक्या जवळ स्थळ असताना तुझ्या आईला सोलापूरला कशाला जायला पाहिजे? उगा साखर पेरणी करू नकोस हं? कसली साखर पेरणी? मग सांग ना, कधी करायचं आपण लग्न? हे म्हणजे नाहीतरी आपलं सगळं ठरलंय की नाही? हे बघ, तू द्यायचं कर कॉफी हाऊसला, तिथे आपण नको बोलू. खरे? नक्की नक्की येशील? प्रॉमिस. तुझ्याकडे काही पैसे आहेस ना? मला जरा मॉडेलला द्यायचं होतं. अरे पण तू तिला टपरीवर बोलवलेस ना? नाही ग, पुन्हा तिचं लक्षण उद्या टपरीवर नको म्हणून. मी माझ्या आली की देतो ना तुला. हे बघ, मी कधी तुझ्याकडे मागितले होते का? तसं नाही. तसं नाही करत, तसं नाही. अशी कालच माझा पगार झाला म्हणजे 100 आहे. पुरते? हो, ठीक आहे, आजची वेळ निवडून देतो. हे माझ्या ऑफिसला जायची वेळ झाली, मी निघते. बरं. ओके, बाय. बाय. ए, उद्या कॉफी हाऊसला नक्की आहे. हो, नक्की. अच्छा, मी येते हा. एक परवा टपरीवर. बाय. रघ्या, मला पैसे हवे होते, पेपर आणण्यासाठी, हायपो आणण्यासाठी. कशाला पैसे पाहिजे ठेवते घ्या. नाही, जेवण झाले का? कॉलेजला जायचंय. वाणी सामान देत नाही म्हणाला, त्याचे पैसे बाकी आहेत. पैसे पाहिजे. अरे चिडतोस कशाला? तुला सांगू नको तर कुणाला सांगू? पचपच करू नको, घे चल. दादा, पाकिट दे. पहिले पैसे दे, मग देतो पाकिट. पहिले पैसे पाहिजे. काय? अरे उतारे डुबतो ना आम्ही. गुंजाळ्या, आमच्या मोहल्ल्यामध्ये दुकान टाकून बसला, ठेव का लाव बसती तिच्या आईला पाकिट दे. चाल. देतो, नाही कुठे म्हणतोय. हे की पीठ करते. आईला शरीच्या पोटी शरीर जन्माला आलाय की कापसाचं नाव उजाळा करणार. येत्या शनिवारी सिंहगडला जी ट्रीप जाणार आहे त्यासंबंधीची नोटीस होती. ट्रीप बरोबर 7 वाजता इथून निघणार आहे. सगळ्यांनी 6:45 वाजता इथं हजर आहेत. जी मुलं ट्रीपला येणार आहेत त्यांच्या नावाची यादी बाहेर नोटीस बरोबर लावली. पण सर, त्या यादीमध्ये माझं नाव नाही. बरोबर आहे. अरे तू नुसतंच नाव दिलंय, पैसे भरलेले नाहीये. पण त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते सर, मी आता भरतो. पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. अरे पैसे भरायची वेळ होऊन गेली आहे. हा सर, मग मी पण येणार नाहीये. हो सर, आपली पण इच्छा नाही असं लिहिलं आहे. मी पण ट्रिपला येऊ शकणार नाही. सर मग मी पण येणार नाही. म्हणजे तूही जाणार नाही. अरे तुम्ही मुलं वेडीबिडी आहात की काय? खरं सांगतो सर, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. राघवेंद्र, या गोष्टी मला पटणाऱ्या नाहीये. अरे मित्रांच्या बरोबर हॉटेलमध्ये बसून सिगरेटी फुंकायला तुमच्याकडे पैसे आहेत. क्लास बुडवून मॅटनीला जायला तुमच्याकडे पैसे असतात. या अंगावरच्या पॉश ड्रेससाठी तुझ्याकडे पैसे आहेत. आणि अशा एखाद्या शैक्षणिक सहलीसाठी पैसे भरायची वेळ आली की मग मात्र तुझ्याकडे पैशाचा तुकडा पडतो काय? हे बघा सर, तुमचा आधीच माझ्याबद्दल गैरसमज आहे. मी काही सांगितलं तरी तुम्हाला काही सांगू नको. मग त्यावेळी तुझ्याकडे पैसे येतात कुठून? हा सर, मटका मटका. माझा मटका काढतो काय? बापाच्या श्रीमंतीचा माज दाखवतो साला. याचा दिवा फोडू का पंक्चर करू? रे जरा जरा हे राव की हो सर. लॉक आहे का बघ? तोड. कम ऑन रॉकी, कम ऑन यार, तोड तोड साले को. ये चला ना इकडे. हे सुन्या, ते सायकलचे बघ. मी बसला करे. हा तू आण. चला पायी पायी.
गाडी घेतली बाहेर किती दिवस कुठल्या गाड्या बनवून आणायच्या. जीवन में आई नशा, जीवन में आई नशा, या माझ्या संगती जमुनी भोवती, या माझ्या संगती जमुनी भोवती, दूर तुम्ही काशा. जीवन में आई नशा, जीवन में आई नशा, जीवन में आई नशा. गुणी गुरु न गुणी चेले, आमुचे आम्ही भरतो पेले, लेक्चर बाजी भंडल बाजी नीती अनीती सब बकवास. कुणी गुरु न कुणी चेले, आमुचे आम्ही भरतो पेले, एकच गुटका होईल सुटका, एकच गुटका होईल सुटका, दिवसाची होईल निशा. जीवन में आई नशा, जीवन में आई नशा, जीवन में आई नशा. गुरु विना है जगणे खोटे, नर्मदे तले सारे गोटे. गुरु विना है जगणे खोटे, नर्मदे तले सारे गोटे. गडगड घसरा उडतील ठिकऱ्या, गडगड घसरा उडतील ठिकऱ्या, मातीचं होतील जशा. जीवन में आई नशा, जीवन में आई नशा, जीवन में आई नशा. भविष्य आमुचे आमच्या हाती, आमच्या हाती. अरे बंधन कसले कसली नीती, कसली नीती. सज्जन दुर्जन सब भ्रमवाली, कायदे कानून सब बकवास. भविष्य आमुचे आमच्या हाती, बंधन कसले कसली नीती. हवे ते मिळवू पुन्हा न कळवू, हवे ते मिळवू पुन्हा न कळवू, हिकमती लढवू कशा. जीवन में आई नशा, जीवन में आई नशा, जीवन में आई नशा. तीर नदीचे बंधन आहे, बंध किनारा सागर साहे. तीर नदीचे बंधन आहे, बंध किनारा सागर साहे.
बिछुट बेबंध वागून स्वच्छंद बिछुट बेबंध वागून स्वच्छंद होईल तुझी दशा जीवन में आई नशा जीवन में आई नशा या माझ्या संगती जमुनी भोवती या माझ्या संगती जमुनी भोवती दूर तुम्ही का आशा जीवन में आई नशा जीवन में आई नशा जीवन में आई नशा हे पहा तुमची तक्रार लिहून घेतलेली आहे 2 दिवसात गाडी तुमच्या दाराशी समजा तुम्ही निश्चिंत राहा कमाल आहे पुण्यामध्ये मोटरसायकल आणि स्कूटर पळवण्याची साथ आली की काय गेल्या 2 महिन्यात 27 तक्रारी हवालदार हवालदार ड्युटीवर झोपता नाही साहेब स्वतःला घोडबिड समजता की काय होय साहेब नाही साहेब काल रात्रभर त्या पेट्रोल पंपावर ड्युटी होती साहेब त्यामुळे अगदी थकून गेले रात्रभर डोळ्याला डोळा नाही साहेब तरी पण मोटरसायकल आणि स्कूटर पळवणारा मिळाला नाही अनवर अरे सलाम दोस्त सलाम ये रे ये जाए तिकडम फिर ना साला तू बोला वही आंकड़ा निकला है चल सेलिब्रेट करेंगे चल अरे यार अभी नहीं यार धंधे का टाइम अरे धंधा रोज का है चल अरे मेरी बात सुन यार अरे गिराक भी आने लगे अरे यार कल सुबह मिलते पक्का पक्का अच्छा अरे यार नाहीतर उद्या माझ्या हॉटेलवर घेऊन ये ना माझा बाप पण नाहीये सध्या इथे अरे हाँ अनवर अनवर ये मेरा दोस्त जयवंत सलाम हाँ, अलैकुम अनवर हॅलो हवारी अरे किसका होटल है इसके होटल पे चले आना कहा है भाई इसका होटल अरे मैं इनका